साहेबांचा, माता रमाई आंबेडकरांचा, सावित्रीबाई फुलेंचा. कुठं नको जाऊ दादा. नसरापूर येथे जी घटना घडली, बोर तालुक्यातील नसरापूर गावामध्ये जी घटना घडली, त्या घटनेचा आज पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलं होतं. खरं तर अतिशय माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडली होती. आपण जर पाहिलं तर 3.5 ते 4 वर्षाच्या चिमुरडीला वासरू दाखवतो म्हणून त्या नराधमाने गोठ्यामध्ये नेऊन तिच्या तोंडात रुमालाचा सॉक्स घालून तिच्या छातीवरती वार करून तिचा मृत्यू करण्यात आला. खरं तर आपण शाहू फुले आंबेडकरांची विचार जोपासणारे सर्वजण आहोत. आणि आज जर आपण पाहिलं तर आज सकाळी देखील पर्वती येथे एक घटना घडली की त्या आजोबांनी तिच्या नातीवरती बलात्कार करण्याचा काहीतरी प्रयत्न केलेला आहे. आम्ही ऐकलं आहे सकाळी. चाकण येथे जी घटना घडली. खरं तर या महाराष्ट्रात चाललं आहे काय? आणि या महाराष्ट्रात एवढ्या सगळ्या घटना घडत असताना जे कायद्याचे वचक म्हणून ज्यांना सर्वजण बघतात, जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे करतायत काय? तर हे पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये, पुदुचेरीमध्ये त्यांचा जो विजय झालेला आहे त्या विजयात ते गुंतलेले आहेत. परंतु महाराष्ट्रात काय चाललं आहे याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही आहे. खरं तर या घटनेची सर्व जबाबदारी धरून मुख्यमंत्र्यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा, आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. परंतु हे असं काही होताना दिसत नाही आहे. आमची तुमच्यातर्फे, सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियातर्फे आम्ही या ठिकाणी मागणी करतो, जर हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालून आरोपीला जर मृत्यूची शिक्षा झाली नाही तर येणाऱ्या काळात, 1 महिन्यानंतर येणाऱ्या काळात जे तीव्र आंदोलन होईल त्याची सर्व जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची असेल. आज या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगतो. आणि जी घटना घडली त्याचा आम्ही पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि या ठिकाणी अजून एक वक्तव्य सांगतो की आज सकाळीच मी पर्वतीमधील जी घटना घडली त्यावरती त्यांच्या आमदार चित्राताई वाघ यांनी एक विधान केलं की आजोबांना नातीपासनं किंवा घरातल्या व्यक्तींपासनं लहान मुलांना दूर ठेवा. अरे ही घटना बोलण्याचं धाडस तरी त्यांचं कसं होतं? म्हणजे तुम्ही संबंधात विष पेरण्याचं काम करताय का? म्हणजे तुम्हीच म्हणताय की कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र, तर तुम्हाला अजून कुठं महाराष्ट्र नेऊन ठेवायचं आहे हे आमदारताईंनी या ठिकाणी स्पष्ट करावं. आणि घडलेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.